बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 फेस ऑफ सिनेमा बघितला. छान आहे, आवडला मला. विषय तसा पाहिला तर नेहमीचाच आहे, पण तरी चांगला आहे. मेन म्हणजे परत तेच की जे टेररिस्ट असतात त्यांच्या हेडला पकडायचं आणि FBI एजंट्स मधला जो लीड रोल करणार असतो तोच ऑफकोर्स म्हणजे करणार त्याच्यात, आणि त्या दोघांमधली फाईट आहे टिपिकलच, पण थोडंसं त्याच्यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे ह्याचा जो मुलगा असतो FBI एजंटचं नाव आहे शॉन आणि शॉन एस्टर, आणि त्याचा मुलगा लहान असताना म्हणजे 4-5 वर्षाचा असताना त्याला अम्युजमेंट पार्क मध्ये तो खेळवत असताना ह्या टेररिस्टच्या म्होरक्यानी ट्रॉयनी, त्याचं नाव ट्रॉय असतं, त्यांनी गोळी मारली. म्हणजे ऍक्च्युली मारायचं याला असतं FBI एजंटला, पण ती चुकून त्या मुलाला लागते, मुलगा मरतो. असं हा त्याच्या मागचा बॅकग्राऊंड आहे. आता ह्याला FBI ला तर पकडायचं असतंच त्यांना, आणि शिवाय मग ते आग त्याची धगधगत असते. त्याच्यानंतर त्याला एक मुलगी होते जी आता मोठी झाली असते, यंग झाली असते, म्हणजे इतकी वर्ष उलटून गेलेले असतात त्या गोष्टीला, आणि त्याची बायको डॉक्टर असते FBI ची एजंटची. तर ह्या लोकांना अशी खबर मिळते की हे लोक परत सक्रिय झालेले आहेत टेररिस्ट, आणि त्यांनी जजला टार्गेट केलेलं आहे आणि कुठल्या तरी त्या टॉवर मध्ये त्यांनी तो बॉम्ब बसवलेला आहे. आता पकडायचं त्यांना, तर त्यांच्या मागे हे लोक लागतात, आणि लकीली भरपूर फायटिंग मध्ये आणि ह्याच्यामध्ये त्याला गोळी लागते, आणि तो म्हणजे त्याच्या भावाला अरेस्ट करतात. त्याचा भाऊ पण असतो लहान, त्याच्या भावाला अरेस्ट करतात आणि तो कोमामध्ये जातो, म्हणजे आणि डेड, म्हणजे ब्रेन डेड झाल्यासारखा. तर आता ह्यांना हे लोक सगळ्या परीने प्रयत्न करून बघतात की तो बॉम्ब लावला कुठे. नुसतंच यांना फक्त कळते की यांनी कुठेतरी तो बॉम्ब सेट केलेला आहे, पण ती जागा वेळ काहीच माहित नसतं. मग आता हे लोक सगळ्या परीने प्रयत्न करून झालेले असतात त्यांचे, म्हणजे त्यांच्या लोकांना ज्यांना पकडलेलं असतं त्यांनी सांगावं म्हणून, पण कोणीच काही बोलत नाही. मग त्यांच्याच पैकी FBI एजंट्स पैकी एक जण त्यांना सुचवतं की एरवी तेरवी हा ब्रेन डेड आहे, तर एक डॉक्टर असतो जो एकाचा चेहरा काढून दुसऱ्याला लावू शकतो, एक सर्जरी अशी करू शकतो. तर हा आधी नाहीच करत असतो, पण शेवटी तयार होतो. तर मग ते दाखवलंय सर्जरी की ते कसं कट देऊन वगैरे वगैरे, आणि त्याच्या चेहऱ्यावर तो लावतात, आणि मग हा म्हणजे तो ट्रॉय बनून त्यांच्या गोटात शिरेल आणि मग माहिती काढेल, म्हणजे कळेलच त्यांना की कुठे. तर ह्याला ती सर्जरी सक्सेसफुल होते, सगळं ते ट्रॉय म्हणून ह्याला पकडलेलं दाखवलंय आणि जेलमध्ये टाकलंय. तर जेलमध्ये आधी सगळेच जण बघत राहतात त्याच्याकडे की अरे हा तर आपण मेलाय असं कळलं होतं, कसं काय जिवंत झाला, मग इतकं कसं काय बदल झाला. त्याचा भाऊ पण असतो जेलमध्ये, पकडलेला असतं त्याला, तोही बघतो 2 मिनिटं. आता याला स्वतःला ट्रॉय प्रूफ करायचं असतं FBI एजंटला, मग ते उगीच असतो तिथे, बाकीच्या लोकांशी पंगा घेतो, मारामारी होते वगैरे, सगळे असे प्रकार.
पण बरेच दिवस जातात तरी अजून ह्यांना कळत नाही, म्हणजे काही माहिती मिळतच नाही कसं करायचं. मग हा असंच बोलता बोलता कैद्यांशी जरा मैत्री वगैरे करून विचारतो. सगळे म्हणतात हे पायातले, हा त्यांच्या पायामध्ये असे मॅग्नेटिक बूट, पूर्ण जेल मॅग्नेटिक फील्ड असतं आणि प्रत्येकाच्या पायात मॅग्नेटिक बूट घातलेले असतात, म्हणजे कोणी कुठेही जरी गेला तरी इमिजिएट कळावं म्हणून. त्यामुळे हे बूट काढल्याशिवाय काही होणार नाही, म्हणजे पळताना म्हणजे अशक्य म्हणे इथून पळणं, आणि हे बूट काढल्याशिवाय तर अजिबातच नाही. तर हे बूट कसे काढता येतील? तर म्हणे जेव्हा काही ट्रीटमेंटला वगैरे नेतात तेव्हा ते बूट काढायला, ट्रीटमेंट म्हणजे शॉक किंवा काय, म्हणजे तुम्हाला पनिशमेंट म्हणून नेलं जातं. तर मग हा मुद्दामूनच मारापिटी वगैरे करतो आणि मग नेतात त्याला. मीन व्हाईल काय होतं की हा ब्रेन झालेला काय होते, पण तो जागा होतो आणि मग तो सगळ्यांना मारतो आणि त्या डॉक्टरला स्वतःवर सर्जरी करायला लावतो आणि शॉनचा चेहरा स्वतःच्या याच्यावर लावतो आणि मग शॉन बनून येतो ऑफिसमध्ये. आता बाकीच्यांना कोणालाच माहिती नसतं. ज्यांना माहिती असतं फक्त 2च जण, आणि त्याच्यात पण ती शॉनची अंगठी त्या ह्याच्याकडे असते, ज्याला माहिती म्हणजे ज्यांनी हे सुचवलेलं असतं. बाकी कोणालाही FBI ह्याच्यामध्ये माहित नसतं की शॉनचा चेहरा बदललाय आणि त्याला ट्रॉयचा लावला आणि तो ट्रॉय बनून तिकडे आहे म्हणून. सगळे म्हणतात, सगळ्यांना वाटतं शॉनच आलाय ऑफिसमध्ये. सर कसे झाले तुमचं, काय झालं? तर ह्याला असं अरे VIP झाल्यासारखं वाटतं ना ट्रॉयला, की अरे वा किती मान मिळतो, सन्मान मिळतो. आणि परत आता आपल्याला घरी जाऊन बघू तर ती बायकोला बघतो, तो बायकोही छान असते, मस्त बायको बरोबर मजा करायला मिळते. बायकोलाही आश्चर्य वाटतं की एकदम कसा याच्यामध्ये इतका बदल झाला, इतका रोमॅन्टिक कसा झाला वगैरे वगैरे. मुलीलाही आश्चर्य वाटतं की बाबा इतके फ्रेंडली कसे झाले, नेहमी गरम डोक्याचे. सगळेजण त्याला म्हणजे हे म्हणतात की अरे तुम्ही तर इतके गरम डोक्याचे, इतकं थंड कसे झाले वगैरे वगैरे. तर हा सगळ्याचा तो फायदा घेत राहतो आणि माहिती मिळवत राहतो की कसं काय. आणि मग तो FBI एजंट म्हणून येतो आणि आपल्या भावाला जेलमधून बाहेर काढतो बेलवर. जसंच तो बेलवर बाहेर काढतो त्याला कळतं शॉनला जो ट्रॉय बनून जेलमध्ये असतो, आणि मग हा सुटायचा पूर्ण प्रयत्न करतो आणि मग मुद्दामून तो सगळ्यांशी पंगा घेतो की त्याला शॉक ट्रीटमेंट करता नेतो. आणि जेव्हा शॉक ट्रीटमेंट करतात नेतात आणि त्याच्या पायातले शूज काढतात, हा इमिजिएटली ऍक्शन घेऊन म्हणजे लोकांना मारून वगैरे आणि तिथून तो पळतो. भरपूर फाईट करावी लागते त्याला जेलमध्ये बाहेर पडण्यासाठी, पण शेवटी तो पडू शकतो. पण बाहेर आल्यावर कळतं की काहीच उपयोग नाहीये बाहेर पडून, कारण ते एका समुद्राच्या मध्यावर आहे आणि लगेच ते एक हेलिकॉप्टरवरती येतेच त्याला पकडायला. मग शेवटी तो समुद्रात उडी मारतो आणि मग पोहत 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 पोचतो तिथे. तर ही बातमी जशीच कळते FBI ऑफिसमध्ये की ट्रॉय पळाला, तर ह्याला लक्षात येते जो ट्रॉय खरा असतो FBI एजंट बंधूंच्या घरात, तो म्हणतो तो आतापर्यंत इथे पोचलाही असेल, म्हणजे मी त्याला चांगला ओळखतो. आणि मग हा प्रयत्न करतो बायकोला सांगायचा, पण तिला विश्वास बसत नाही. म्हणते पुन्हा फोन करू नको इकडे. पण तरी तिला म्हणजे का माहित नाही, तिला म्हणजे अशी शंका येतच असते मनामध्ये की इतका बदलला कसा आपला नवरा. म्हणून मग ती रात्री त्याला प्रिक करते, म्हणजे त्याचं ब्लड सक करायला. कारण तो बोलून गेला असतो की, आणि तो जुन्या आठवणी पण सांगतो तिला की आपलं असं असं झालं होतं, असं झालं होतं आणि माझा ब्लड ग्रुप हा येतोय. आणि ती असते डॉक्टर, मग ती प्रिक करते आणि टेस्ट करते. तर तिच्या लक्षात येतं की नाही हा दुसराच माणूस आहे, हा काही आपला नवरा नाही. तर हा तोपर्यंत ट्रॉय आपला FBI एजंट जो ट्रॉयच्या फेसमध्ये असतो तो पोचतो आणि म्हणतो थँक्यू तू माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल. तर थोड्या सगळं त्यांचं मग बोलणं चाललं असतं. मग ती विश्वासात घेते त्याला, ह्यालाही विश्वासात घेते. तर इकडे FBI एजंटनी काय केलं असतं,
ट्रॉय बनून त्यांच्या गोटामध्ये शिरला असतो तो. आणि त्याची जी गर्लफ्रेंड असते ट्रॉयची, तिला विश्वासात घेतो ट्रॉय म्हणून, आणि म्हणतो की ह्या FBI एजंटने मारलंय, आपल्याला FBI एजंटला संपायचं आहे, नाही तर तो तुझ्या मुलाला मारून टाकेल किंवा आपल्या कस्टडीमध्ये घेईल, असं म्हणजे तिला एकदम प्रिपेअर करतो तो. आणि जेव्हा मग FBI एजंट, म्हणजे जो ट्रॉय FBI एजंट बनलेला असतो, तो जेव्हा अटॅक करतो तेव्हा मग ती त्याला मदत करते, पण तरी तो निसटतोच. आणि इकडे त्याला जाग येते रात्रीतनं, तो बघतो अरे बायको नाही, तर त्याला शंका येतेच की काहीतरी गडबड आहे, म्हणून तो काही माणसांना घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये येतो. तर हिला ते लगेच कळतच, म्हणजे लोकांच्या आवाजावरून. तर ती लगेच शॉनला लपवते आणि खोटंच ऑपरेशनचं असं एक सीन क्रिएट करते आणि म्हणते अरे मी डॉक्टर आहे, मला केव्हाही वेळेवेळी प्रत्येक वेळेस तुला कुठे, म्हणजे असं ती शो करते. तो जातो तिकडनं, पण त्याला विश्वास बसत नाही. आणि मग शेवटी भरपूर धमाचौकडी, मारापिटी, ह्याचा पाठलाग त्याचा पाठलाग, हा मर तो मर करत शेवटी हा मरतो. म्हणजे हा म्हणतो की शेवटी, म्हणजे मी जरी गेलो तरी तुला हाच चेहरा घेऊन जगावं लागणार आहे, तुला सारखी माझ्या आठवणीला असं वगैरे, आणि मरतो तो म्हणजे शेवटी फायटिंग मध्ये. तर हे जे सगळे दृश्य आहेत ना फायटिंगचे, आणि सुंदर आहेत ऍक्शन्स, आणि जे ऍक्शन सिक्वेन्सेस खूप छान घेतले. पण मग त्याची बायको म्हणते शॉनची की घाबरू नकोस, मी चांगल्या डॉक्टरशी कन्सर्न केलंय आणि चांगले सर्जन्स येतील आणि ते तुला तुझा चेहरा परत मिळवून देतील. आणि मग दाखवलंय की पुन्हा त्याला त्याचा चेहरा परत मिळतो आणि परत तो FBI एजंट म्हणून ते रुजू होतो. नेहमीची टिपिकल, तशी पाहिलं तर आपल्या इंडियनच्या याची जो मसाला फिल्म आहे, पण छान आहे, इंटरेस्टिंग आहे.